क्रूसावरती प्रभू येशू ख्रिस्त अनेक गोष्टी जे जमलेले लोक आहेत त्यांना शिकवत आहे, सिद्धांत मांडत आहे. प्रत्येक शब्द आमच्या आत्मिक उन्नतीसाठी आवश्यक आहे. त्याचं लागूकरण आमच्या जीवनामध्ये आम्ही करणं अतिशय गरजेचं आहे. तिसऱ्या शब्दाकडे गेल्यावर एक जबाबदारी, एक नातेसंबंध, परंतु जेव्हा चौथ्या शब्दाकडे ते येतो, टप्प्याटप्प्यानं कशा पद्धतीचं जीवन आम्ही जगावं, क्रूसावरचे शब्द, त्याचे अंतिम शब्द आणि हे शब्द अतिशय मौल्यवान. एक व्यक्ती मरताना ज्या पद्धतीचं महत्व त्या लोकांनी करावं. पा कधी कधी एक व्यक्ती मरताना कोणीतरी सांगतं की तू माझ्यासाठी चर्चला डोनेशन दे, कोणी म्हणतं की याला व्यवस्थित सांभाळ. पण ते लोक म्हणतात की नाही, माझ्या आईनं, माझ्या वडिलांनी मरताना माझ्याकडनं अभिवचन घेतलंय. येशू ख्रिस्त क्रूसावरती आहे आणि मरताना याच प्रकारच्या जबाबदाऱ्या तो वेगवेगळ्या लोकांवरती सोपवत आहे. योहानानं मरेपर्यंत मरियला सांभाळलं. याचं कारण काय? मरताना त्यानं सांगितलेली ती गोष्ट आहे, हे तू कर म्हणून. 7 शब्द हे नुसतं ऐकण्यासाठी नसतात. चला कोणतरी वक्ता आला, त्याने येऊन प्रीच केलं, तो निघून गेला, त्यानंतर आम्ही घरी गेलो आणि आमचं रुटीन लाईफ आम्ही जगलो. चौथ्या शब्दाकडं आल्यानंतर पहिल्या शब्दाकडे जगाला पाहिलं, दुसऱ्या शब्दाकडे चोराला पाहिलं, बाजूला, तिसऱ्या शब्दाला खाली मर्या तिच्याकडे पाहिलं. आता चौथ्या शब्दाकडे आल्यावर पहिल्यांदा प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःकडे पाहिलं आणि स्वतःकडे पाहिल्यावर त्यानं एक आरोळी मारली. ही एक क्राय किंवा त्याला आरोळी असं म्हटलेलं आहे. आणि त्या शब्दामध्ये तिची अर्थवाणी आहे. त्या शब्दानंतर घडलेल्या घडामोडी, कबर उघडली गेली, मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत दुभांगला. 6वा तास ते 9वा तास पृथ्वी तलावरती अंधार पडला, अनेक घडामोडी घडल्या. परंतु कित्येक वेळा माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला, या शब्दानं आम्ही एकच गोष्ट आमच्या मनामध्ये घेऊन जातो की देवानं त्याचा त्याग केला. परंतु अशी वेळ येशूला बोलण्याचं का निर्माण झाली, का तो असं बोलला? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन पाण्यातनं वर येत होता, वयाच्या 30व्या वर्षी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर स्वर्गातनं एक वाणी झाली आणि ती वाणी बोलली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. पण आता 33.5 वर्ष वय झालं, 3.5 वर्ष त्यानं सेवा केली आणि सेवेमध्ये पहिल्यांदा त्याला कळालं की देवानं त्याचा त्याग केला. बरं, येशू ख्रिस्ताला त्याग ही काही नवीन गोष्ट नव्हती. 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये अनेक वेळा त्याचा त्याग करण्यात आला. यरुशलेमेमध्ये सणासाठी मरिया, योसेफ, येशूची भावंड, त्याचे मित्रगण हे सगळे सण साजरा करण्यासाठी निघाले. वाटेमध्ये त्यांनी येशूचा हात सोडला, क्रूसावरती देवानं त्याचा हात सोडला. वाटेमध्ये मरियानं, योसेफानं, मित्राने हात सोडला, याच्याबद्दल त्यांनी थोडी सुद्धा खंत व्यक्त केली नाही बरं का, की तुम्ही माझा हात का सोडला, मला का सोडून निघून गेला. त्याला माहिती की या जगामध्ये राहत असताना
सगळे नातेसंबंध हे टेम्पररी आहेत. सगळे हात सोडतील तुमचा. परत त्यांनी तुमचा हात सोडला म्हणजे तुमचा अंत होतो असं नाहीये. पती असेल, पत्नी असेल, मित्र असतील, नातेवाईक असतील. मी पाळक आहे, पाळक तुमचा हात सोडेल, मंडळी पाळकाचा हात सोडेल, परंतु याच्यानं काही फरक पडत नाही. काहीच फरक पडत नाही. जी पत्नी जिवंत असताना तिच्या पतीची काळजी घेते, मेल्यावरती ती रडते, त्यावेळेस तिची भावना असते की याच्यानंतर मी कसं जगू. परंतु कालांतरानं कष्ट करत आपल्या लेकरांना वाढवत पुढे ती जाती, शिक्षण करते, दुसरा विवाह करते, म्हणजे त्या व्यक्तीच्या जाण्यानं ती व्यक्ती मरत नाही, एक आपलं जीवन जगत असते. येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये सेवेमध्ये आई वडील त्याच्या बरोबर नव्हते, त्याचे मित्र त्याच्या बरोबर नव्हते, पण त्याला कधीच वाईट वाटलं नाही. परंतु या पृथ्वीतलावरती राहत असताना आम्ही विश्वासणारे म्हणतो, ख्रिस्ती म्हणतो, काही लोकांनी आमचा त्याग केला याच्याबद्दल आम्ही सगळीकडे ओरड करत बसतो. परंतु जसं ख्रिस्तानं आपल्या जीवनाकडे पाहिलं आणि त्याला कळालं की देवानं माझा हात सोडला, देवानं माझा त्याग केला. कसं काय त्याच्या लक्षात आलं? 3.5 वर्ष त्याच्या लक्षात आलं नाही. 3.5 वर्ष देव त्याच्या बरोबर चालत होता. परंतु क्रुसावरती जाण्याच्या अगोदर शेवटच्या रात्री जेव्हा प्रार्थना करत असताना तो म्हणतो, साऱ्या जगाचं पाप त्यानं प्याल्यामध्ये घेतलं आणि तो प्याला त्यानं पिला. जगाचं पाप त्या प्याल्यामध्ये घेतलं आणि तो पापाचा प्याला तो पिला. करंथीकराचं दुसरं पत्र 5वा अध्याय 21 वचनामध्ये त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला समजेल. दुसरे करंथीकराचं पत्र 5वा अध्याय 21 वचन. माझ्या देवा तू माझा त्याग का केला? ज्याला पाप ठाऊक नव्हते, ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. बस होईल तर हा प्याला मजपासून टळू दे, जी त्याची शेवटची प्रार्थना. ती का प्रार्थना करतो? काय होतं त्या प्याल्यामध्ये? असं म्हटलं, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावरती गेला आणि क्रुसावरती गेल्यावर म्हणजे त्याची सुरुवात जर कुठं झाली असेल तर शेवटची त्यानं प्रार्थना केली, होईल तर हा प्याला मजपासून टळू दे असं म्हटलं. परंतु दुसऱ्यांदा म्हणतो, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. म्हणजे काय होतं त्या प्याल्यामध्ये? साऱ्या जगाचं पाप. आता बघा, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे म्हटलं, त्यानं प्याला घेऊन तो प्याला ज्याच्यामध्ये पाप आहे, व्यभिचार, जारकर्म, अशुद्धपणा, चोऱ्या, निंदा, लबाडी, राग, द्वेष, मत्सर, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, सगळ्या गोष्टी एकत्र करून त्या साऱ्या जगाचं पाप तो पिला. आणि बायबल सांगतं, आता क्रुसावरती ख्रिस्त नव्हता तर क्रुसावरती पाप होतं. त्यानं पाप पिला. आता येशू ख्रिस्त तो ख्रिस्त नव्हता, आता पाप होता. पाप म्हटल्याबरोबर ऐका बरं का, पाप म्हटल्याबरोबर इकडं त्यानं जगाचं पाप स्वतःवरती घेतलं. आता येशू पाप म्हणून सामोरं जा. आणि पाप म्हटल्याबरोबर सैनिक आले, यहुदानं त्याला विकलं, सैनिक आले, त्याला पकडलं आणि पकडल्यावरती आता येशूला घेऊन नाही चालले, पापाला घेऊन चालले. आता येशूला मारत नव्हते, पापाला मारत होते. आता येशूच्या डोक्यात काट्याचं मुकुट घालत नव्हते, पापाच्या डोक्यात काट्याचा मुकुट घालत. आता येशूच्या हातात खिळे ठोकत नव्हते, पापाच्या हातामध्ये खिळे ठोकत होते. कारण या पापाचा द्वेष, या पापाचा दंड, पाप देवाला किती नापसंत आहे. पाप देवाला आवडत नाही.
पापाचा देव किती द्वेष करतो हे त्यानं त्या ख्रिस्तावरती दाखवलं. आणि येशूला हे पण माहिती होतं, जर मी पाप झालो तर सगळा दंड मला भोगावा लागणार आहे. येशूला नाही मारला, दंड येशूला नाही दिला, तो पापाला दिलेला दंड आहे. ऐका, आपल्या एकुलत्या एक पुत्राला पाप झाल्यावर देव एवढा दंड देतो. तुम्ही आणि मी पाप करताना या दंडापासून तुम्ही वाचाल काय? जेव्हा पाप तुमच्याकडे येतं तर क्रुसावरती पाप लटकलेलं आहे, क्रुसावरती दुष्टता लटकलेली आहे. त्या पापाला इतकं भयानक प्रकारचं ताडण करण्यात आलं की पाहणाऱ्यांचे डोळे पाणावले. जेव्हा क्रूस घेऊन गुलगुता टेकडीकडे जात होताना यरुशलेम कन्या थाय मुकलून रडत होत्या, थाय मुकलून रडत होत्या. येशू त्यांना म्हटला, माझ्यासाठी रडू नका, आपल्यासाठी वा आपल्या मुलाबाळांसाठी रडा. का त्यानं तसं म्हटलं? का म्हटलं त्यानं? त्याला माहितीये, मी तर सगळ्याचा दंड घेऊन एक रात्रीतलं कुर्बान होऊन तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठणार आहे. पण जे पाप करतील आणि कबरेत जातील त्यांचं पुनरुत्थान झाल्यावरती पुढे काय होणार आहे? पाप करणाऱ्यांचं पण पुनरुत्थान होणार आहे. परंतु लक्षात ठेवा, तो क्रुसावरती गेला, पाप क्रुसावरती मेलं, क्रुसावरती असणारं पाप कबरेत गेलं. आणि येशू जिवंत झाल्यावर आता तो पाप नव्हता, आता तो देवाचा गौरवी पुत्र होता. त्याला आशा होती, पित्याच्या उजवीकडची जागा मला आहे. परंतु विचार करा, पाप ख्रिस्तामध्ये आलं, जगाचं पाप त्याच्यावरती आलं, तर देवानं त्याचा त्याग केला, एवढा दंड त्याला दिला. तुमची आणि माझी पाप करण्याची प्रवृत्ती जर बदलली नाही तर किती मोठा दंड आम्हाला भोगावा लागणार आहे. म्हणून येशू म्हणतो, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? सगळ्या प्रश्नाची उत्तरं प्रभू येशू ख्रिस्तानं पवित्र शास्त्रामध्ये दिली. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यानं दिलं. निकोदेमसने विचारलं, स्वर्ग राज्य म्हणून मिळावं म्हणून काय केलं पाहिजे? तो म्हटला, नवा जन्म होऊ दे. तरुणानं प्रश्न केला, स्वर्गात गेलं तर मी काय केलं पाहिजे? 10 आज्ञा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. या प्रश्नाचं उत्तर नाही त्यानं दिलं. माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधावं लागणार आहे. का ख्रिस्ताचा त्याग करण्यात आला? का त्याचे हाल करण्यात आले? का देवानं त्याचा हात सोडला? एचकेलचं पुस्तक 31वा अध्याय 11 वचन, त्याचं कारण आम्ही पाहणार आहोत. एचकेलचं पुस्तक 31वा अध्याय आणि त्याचं 11 वचन. देवानं त्याचा त्याग केला. कशामुळे त्याग केला ते वाचूया. एचकेल 31:11. म्हणून मी त्यास एका बलिष्ठ राष्ट्राच्या स्वाधीन करील. बलिष्ठ राष्ट्रांच्या स्वाधीन करेल. तो खात्रीने त्याचा समाचार घेईल. खात्रीने त्याचा समाचार घेईल. त्याच्या दुष्टतेमुळे मी त्याचा त्याग केला आहे. मी त्याचा त्याग केला आहे. का देव त्याग करतो? दुष्टतेमुळे. जेव्हा दुष्टता असते तेव्हा देव त्याग करतो. मग येशू ख्रिस्त दुष्ट झाला का? होय, दुष्ट झाला. कोणामुळे दुष्ट झाला? त्यानं दुष्टता सेवन केली. आता दुष्टता म्हणजे काय, हाही मोठा प्रश्न आहे. अनेक लोकांना वाटतं की दुष्ट कोण आहेत? आमचा छळ करणारे लोक दुष्ट आहेत. दुष्ट कोण आहे? जो पती आपल्या पत्नीला मारतो तो दुष्ट आहे. दुष्ट कोण आहे? जी लेकरं आपल्या आई वडिलांना जी सोडून जातात ते दुष्ट आहेत. दुष्ट ते नाहीत. दुष्ट प्रत्येक व्यक्ती आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये दुष्टता लपलेली आहे. ती दुष्टता जोपर्यंत माहित होत नाही तोपर्यंत परमेश्वर तुमचा त्याग करत राहणार. आणि आम्ही काय करतो माहिती का? दुष्टता बाहेर काढण्याच्या ऐवजी, मला वाटतं यशाचं पुस्तक 58 अध्याय 6 वचन वाचा. यशाचं पुस्तक जे आता आपण करत आलो, पण यशाच्या पुस्तकाच्या 58:6 मध्ये काय सांगितलं ते आपण वाचूया. यशा 58:6. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या. जुव्याच्या दोऱ्या तोडाव्या. जुवांच्या दोऱ्या सोडाव्या. जाचलेल्यास मुक्त करावे. जाचलेल्यास मुक्त करावं. सगळे जोखड मोडावे. सगळे जोखड मोडावे. हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय? बघा, आता त्यानं काय म्हटलं? उपवास करा म्हणजे दुष्टता सोडा. तुम्ही काय सोडलं? अन्न. 40 दिवस काय सोडलं? दुष्टता नाही सोडली बरं का, अन्न सोडलं. बरेच लोक
40 दिवसामध्ये काय म्हणतात माहिती का, वाद झाले ना, जरा उपास संपू दे, मग बघतो याच्याकडं. म्हणजे दुष्टता घेऊन उपास चालू आहे आणि इकडे देव म्हणतो, ईश म्हणतो, माझ्या देवा तू माझा. दुष्टता याला इंग्लिशमध्ये, आम्हाला मराठीतला नाही शब्द समजत, इंग्लिशमध्ये शब्द तुम्हाला एकदम लगेच त्याच्यातला इंग्लिशमधला शब्द, दुष्टतेला इंग्लिशमध्ये रॉंगली बिहेवियर म्हणजे चुकीचं वर्तन. दुष्टता म्हणजे चुकीचं वर्तन. आता चुकीचं वर्तन काय? बरेच लोक, साहेब माझं काय चुकलं? का प्रभू मला त्रास देत आहे? का मी आजारी पडते? का घरामध्ये बरकत येत नाही? काय माझं चुकलं सांगा बरं. पाळक तो पाळक आहे, त्याला मंडळीत राहायचंय. तो बिचारा काय बोलणार आहे तुम्हाला? माझ्याकडे मी सांगतो बरं का, बरोबर डंके की चोट पर येऊन सांगतो. चुकीचं वर्तन तुम्हाला माहीत असतं. चुकीचं बोलणं, चुकीचे व्यवहार, कोणावरती रागावणं सगळं चुकीचं आहे. अपशब्द बोलणं चुकीचं आहे. देवाच्या मंदिरामध्ये आल्यावर प्रीती नसणं चुकीचं आहे. एखाद्या व्यक्ती संबंधानं द्वेष भावना असणं चुकीचं आहे. लबाड बोलणं चुकीचं आहे. व्यभिचार करणं चुकीचं आहे. देवाचं गौरव स्वतःला घेणं चुकीचं आहे. मीपणा असणं, अहंकार असणं, अनितीचं जीवन, अशांतीचं जीवन, वादविवाद, भांडण सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. आणि चुकीच्या गोष्टी घेऊन उपास तुम्ही करता. आणि तो म्हणतो उपास करणं म्हणजे काय? दुष्टता सोडणं म्हणजे स्वभावामध्ये बदल करणं. जेव्हा तुमचा स्वभाव बदलत नाही तेव्हा परमेश्वर तुमचा त्याग करतो. माझ्या देवा तू माझा त्याग का? दुष्टतेमुळे त्याग केला. दुष्टता म्हणजे चुकीचं वर्तन, रॉंग बिहेवियर. तुमचं वागणं चुकीचं आहे हो. म्हणून यशाच्या पुस्तकाच्या 58व्या अध्यायामध्ये तू उपास करतो आणि आपल्या बांधवाला तोंड लपवतो. काही लोक उपास करतात, नापसंत आलेली व्यक्ती समोर जर आली त्याला ओलांडून दुसऱ्याच्या हातात हात देणं. का तर तुम्ही म्हणता याला बघितलं तर माझं डोकं फिरतं. मग आलाच कशाला चर्चमध्ये? घरीच बसायचं ना. अहो इथं समेट नाही, इथं एकमेकाचं पटत नाही. स्वर्गात कसं काय तुम्हाला देव घेऊन जाणार आहे? लोणचं घालणार आहे तुमचं नेऊन तिथं? काय काम करणार आहे तुम्हाला तिथं? काही लोक तर नरकात का जातील माहिती का? हा व्यक्ती स्वर्गात पण आला का, देवा मला नरकात टाक, पण याच्या शेजारी नको, मला नरकात टाक पण मला याच्या शेजारी नको आहे. चांगलं वर्तन काय माहिती का? प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर जाण्याच्या अगोदर, नीट ऐका, हेरोद आणि पिलात दोघ एकमेकाचे कट्टर वैरी होते. पण जेव्हा पिलातानं हेरोदाकडे येशूला पाठवलं, येशू पिलाताकडून हेरोदाकडे गेला आणि हेरोदाकडनं पिलाताकडे परत आला, तर दोघांमध्ये समेट झाला. वैरी सुद्धा एकमेकावरती प्रीती करू लागले. चुकीचं वर्तन त्यांनी सुधारलं. अहो त्यांनी क्रूसावर दिलं पण आपल्यामध्ये सुधारणा करून घेतली. आमच्या वर्तनामध्ये सुधारणा झाल्याशिवाय देव आमचा त्याग करणार का? तर आमचं वर्तन चुकीचं आहे. का त्याग केला? वर्तन चुकीचं आहे. आमचं वर्तन कधी बदलणार आहे? किती गुड फ्रायडे गेले, किती नाताळ गेले, किती नवीन वर्ष गेले, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, पॅकिंग बदललं, आतमधली वस्तू तीच आहे हो. फक्त पॅकिंग बदललं. 2025 आलं पण आतमधलं सगळं डिफेक्टिव्ह प्रोडक्ट, आतमधले सगळे किडे लागलेले आहेत त्याला. रागाचा, द्वेषाचा, मत्सराचा, वासनेचा, लोभाचा, सगळे किडे त्याला चिटकून गेलेले, काही बदललेलं नाहीये. विचार करा, एकुलत्या एक पुत्राचा त्याग केला, तुमचा त्याग करणार नाही का? प्रश्न तोच आहे. दुष्टतेचा म्हणजे चुकीच्या वर्तनाचा त्याग केल्याशिवाय तुमची परिस्थिती कधी बदलणार नाही. आता हेच गांभीर्य लक्षात घ्या. हे सगळं वाचताना तुम्ही ते सगळं वृत्तांत वाचला
तर तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये असं लिहिलं, 6वा तास ते 9वा तास यहुदी वेळेप्रमाणे 3 तास अंधार पडला. कधी? एक वाक्य येशू बोलला, माझ्या देवा तू माझा त्याग. सैतानानं तेवढंच ऐकलं बरं का. अरे देवानं याचा त्याग केला, याच्या मुखानं त्याने कबूल केलं. जेव्हा येशूचा त्याग देवानं केला, हे लुसिफरनं ऐकलं, सगळी शक्ती एकवटून त्यानं येशूवरती चढाई केली. अंधकार पडला, 3 तास पृथ्वी तलावरती अंधकार पडला आणि सगळ्या शक्तीनं या येशूवरती त्यांनी चढाई केली. लक्षात घ्या, जेव्हा देव तुमचा त्याग करतो, त्यास पहिला हल्ला तो लुसिफर तुमच्यावरती करत असतो. म्हणून सांभाळा, प्रभूनं आमचा त्याग करू नये. येशू ख्रिस्त या उद्गाराच्या द्वारे तुम्हाला समजावून सांगत आहे, अरे माझ्या देवानं माझा त्याग केला, एकुलता एक पुत्र असताना त्याग केला, सैतानानं माझ्यावरती हल्ला केला. खान देऊ नाही का? आमच्या जीवनातले प्रश्न, आमच्या जीवनातल्या अडचणी, व्याधी विकार, बेकारी, लाचारी, सगळ्या प्रश्नाचं कारण देव आमचा त्याग करत आहे. लुसिफर सैतान स्वर्गामध्ये जाऊन त्या देवाला बोलतो, अरे योब तुझं फुकट भय बाळगत नाही, तू त्याच्या सर्वस्वाभोवती कुंपण केलेलं आहे, तू त्याला संरक्षण दिलेलं आहे, एकदा त्याचं कुंपण काढ, कसा तो तुझा त्याग करेल. बायबल सांगतं देवानं त्याच्या भोवतीचं कुंपण काढलं. जेव्हा कुंपण काढलं, देवानं त्याचा त्याग केला, आपला हात त्याच्या डोक्यावरून काढला, त्याची लेकरं मेली, त्याची संपत्ती गेली, त्याचं शरीर फोडानं भरून गेलं. देव ज्यावेळेस तुमच्या डोक्यावरचा हात काढतो, तेव्हा याच प्रकारच्या प्रश्नाला तोंड द्यावं लागतं. क्रुसावरती येशू हेच आम्हाला समजावून सांगत आहे, आमचं वर्तन चुकलं, आमचं वागणं चुकलं. पाप करणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर देव कधीच राहू शकत नाही. पाप करणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर परमेश्वर कधीच चालू शकत नाही. त्यानं आपल्या एकुलत्या एक पुत्राचा हात सोडला. खान देऊ नाही का? जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा देव तुमचा हात सोडतो, आणि देवानं तुमचा हात सोडला, तुमचं कुटुंब म्हणून कधीच राहत नाही. योब आपल्या लेकरांसाठी रडत होता. त्याची पत्नी त्याला म्हणते, त्याग करा देवाचा, त्याग करा देवाचा. आता त्याच्या सुंदर भाग मी तुम्हाला सांगतो. योबानं देवाचा त्याग केला नाही, देवानं पण त्याचा त्याग केला नाही. परिणाम काय? जेवढं योबाचं केलं तेवढं परत आलं. देवाने त्याला दुप्पट दिलं. जेव्हा पापाचा त्याग करून तुम्ही देवाच्या बरोबर चालता, तेव्हा देव सगळं काही तुम्हाला दुप्पट देतो. एवढंच नव्हे, त्याची मुलं मेली, पण देवानं त्याला एवढ्या सुंदर कन्या दिल्या की त्याच्या कन्येसारख्या सुंदर कन्या पृथ्वी तलावरती नव्हत्या. म्हणून लक्षात घ्या, प्रभूनं तुमचं त्याग करू नये, इतकं छान वर्तन ठेवा. देवानं आम्हाला नाही सोडलं पाहिजे, सगळे सोडून जाऊ द्या. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, वाईट वागणाऱ्याला, दारू पिणाऱ्याला बघा तुम्ही, तो दारुडा आहे ना, तो म्हटला ना, अरे आज माझ्याकडे पैसे नाहीत, मी पाचतो, चल मी तुला पाचतो. पण त्याला म्हणा ना, अरे माझ्या मुलाची फी भरायची. अरे मी काय तुझा ठेका घेतलाय का? दारूला देतील पण मुलाची फी भरायला देणार नाही. हे जग दुष्टतेकडे घेऊन जाणार आहे. परंतु जे लोक दुष्टतेकडे जाण्याच्या ऐवजी प्रभूच्या वचनानुसार चालतात, प्रभू त्यांचा कधीच त्याग करत नाही. आणि देव ज्यांचा त्याग करत नाही, जगामध्ये ते सगळ्यात सुरक्षित लोक आहेत. सगळ्यात सुरक्षित. तुमचा परिवार सुरक्षित, तुमचं भविष्य सुरक्षित, तुमचं आत्मिक जीवन सुरक्षित. आणि म्हणून लक्षात ठेवा, आम्ही आमच्या दुष्टपणाचा त्याग केला पाहिजे. त्यानंतर प्रगटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय 3 ते 5 वचन आपण वाचणार आहोत. प्रगटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय 3 ते 5 वचन. देव आमचा त्याग का करतो त्याचं कारण आम्ही पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आम्हाला दुरुस्ती करणं गरजेचं आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक 2 अध्याय 3 ते 5 वचन. तुझ्या अंगी धीर आहे, तुझ्या नावामुळे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे, तू दुःख सोसला आहे आणि तू खचून गेला नाही. तरी आपली पहिली प्रीती सोडली. त्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृती कर. तू पश्चाताप केला नाही
तर मी तुझ्याकडे येईल तुझ्याकडे येईल आणि तुझी समई तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकील. तिच्या ठिकाणावरून काढून टाकील. तरी पण तुझ्यात एक आहे की हा तू निकलाइतांच्या कृत्यांचा 5 पर्यंतच. द्वेष. 5. आता देव त्या व्यक्तीला म्हणतो प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये तिची मंडळी, त्या मंडळीला एक शिक्षण देतो. तो म्हणतो की तुझा त्याग मी करणार आहे, त्या मंडळीचा त्याग करणार आहे. समई म्हणजे सेवा आहे. ती मंडळी सेवा करत आहे, तो तुझी समईच काढून टाकेल. समई काढून टाकेल, अस्तित्व चर्च मंडळीचं अस्तित्व तो नाकारून टाकेल. मंडळीचा त्याग करणार आहे. चर्च असेल, बिल्डिंग असेल, लोक असतील, पण देवाने त्यांचा त्याग केला. तुम्ही मंडळी आहात, तुम्ही चर्च आहात, तुमच्यामध्ये सेवा आहे, परंतु सेवेमध्ये सगळं काही तुमचं चालू आहे. प्रत्येक जण मी सेवा करत आहोत, मी मंडळीचा पाळक आहे, मी मंडळीची सेवा करतो. तुम्ही मंडळीमध्ये येता, तुमचा भाग त्याच्यामध्ये नोंदलेला आहे. पण प्रभू मंडळीमध्ये गोष्ट पाहतो, तो म्हणतो सगळं तुमच्याकडे चांगलं आहे. आता या मंडळीचं शिक्षण तुम्हाला युट्यूब वरती ते मिळेल. बनकर साहेबांना विचारा, ते सांगतील तुम्हाला. 7 मंडळ्यांना देवानं दिलेलं शिक्षण प्रगटीकरणाच्या पुस्तकात, येशू ख्रिस्ताच्या येण्यापेक्षा मंडळीला दिलेलं शिक्षण, त्याचं गांभीर्य ते युट्यूबला तुम्हाला मिळेल. या मंडळीला प्रभूनं दोष दिला. कोणत्या कारणासाठी? तो म्हणतो तुझी पहिली प्रीती तू सोडली. पहिली प्रीती कोणती? हे चर्च, ह्यूम चर्च अस्तित्वात येण्याच्या अगोदर ज्या मंडळीनं त्याची नीव रचली, जे लोक या ठिकाणामध्ये आले, ज्यांनी या ठिकाणात सेवा केली. मला वाटतं साधू सुंदर सिंग पण येऊन गेले का? आले होते की नाही? साधू सुंदर सिंग पण या चर्चमध्ये येऊन गेले. मी मागच्या वेळेस आलो त्यावेळेस मला सांगितलं होतं. आता ती मंडळी आहे. साधू सुंदर सिंग सारखा व्यक्ती या चर्चमध्ये येऊन गेला, याने त्याची नीव रचली. त्या मंडळीमध्ये साधू सुंदर सिंगाला पाहिल्यावरती लोकांची भावना काय आत्मिक पातळीवरती ते गेले असतील. किती वर्षा पातळीवरचे जीवन जगले असतील. त्यांची प्रार्थना, त्यांचा विश्वास, त्यांचं समर्पण, त्यांची सेवा, त्यांचं प्रभूचं कार्य, त्यांची प्रीती, एकमेकाला त्यांचं असणारे आपलेपणा, किती त्या मंडळीमध्ये चांगल्या गोष्टी असतील. परंतु वेळ गेली, समय निघून गेला, लोकांच्या अंतःकरणातली प्रीती गेली, पवित्रता गेली, शुद्धता गेली, प्रेम गेलं, वात्सल्य गेलं, चांगुलपणा निघून गेला. आता प्रभू काय म्हणतो माहिती का? त्याग त्या मंडळीचा मी त्याग करतो. का? तू पहिली प्रीती सोडली. पहिलं जे देवावरती तुझं प्रेम होतं, पहिले जे तुझं समर्पण होतं, पहिले जे तुझा त्याग होता, पहिले जी तुझी सेवा होती, प्रभूच्या राज्यासाठी झटण्याची तुझी तळमळ होती, शुद्धतेसाठी तुझी तळमळ होती, प्रभूची वाणी ऐकण्यासाठी तळमळ होती. परंतु आता ती तळमळ तुझ्याकडे नाही. साधू सुंदर सिंगाचा ऐकण्यासाठी त्या काळातल्या लोकांनी जशी गर्दी केली असेल, ते म्हणत असतील आम्हाला अजून प्रार्थनेमध्ये वाढायचं, अजून आम्हाला वचनामध्ये वाढायचंय. परंतु आता ज्यावेळेस तुम्ही स्वतःकडे पाहाल, तुम्हाला कळेल की ती आत्मिकता, ती तळमळ आणि ती शुद्धता, ती पवित्रता, तो विश्वास, ते समर्पण, या सगळ्या गोष्टी लोप पावले असतील तर प्रभू म्हणतो ही समय मी काढून टाकील. आता त्याचा लवलेश राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणामध्ये येशू आम्हाला सावध करतो आणि म्हणतो माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? म्हणून मी तुम्हाला सांगतो, लोकांनी सोडलं तर वाईट वाटू देऊ नका, पण देवानं तुमचा हात कधी सोडू नये. याच्यासाठी निरंतर प्रभूच्या भयामध्ये चाला, निरंतर प्रभूच्या सहवासामध्ये चाला. 4था उद्गार, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला? आता 5व्या उद्गाराकडे आपण जाणार आहोत. मला माहितीये वेळ फास्ट चाललेला आहे, त्यामुळं पटपट आपण 2 उद्गार घेणार आणि मग 6वा आणि 7वा घेणार आहोत. योहानाचं शुभवर्तमान 19वा अध्याय आणि त्याची 28-29 वचनं. योहानाचं शुभवर्तमान 19वा अध्याय 28-29 वचनं वाचा. तो 5वा उद्गार आहे, त्याच्याकडे आपण जाऊया. योहानाचं शुभवर्तमान 19वा अध्याय 28-29 वचन. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा, शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे, मला तहान लागली आहे असे म्हटलं. तेथे आंब भरून ठेवलेले भांडे होते, एक भांड होतं. म्हणून त्यांनी आंब भरलेल्या स्पंज एजोप झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असं म्हटलं आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. बस. आता
चौथ्या उद्गाराकडे प्रभूनं त्याचा त्याग केला. पाचव्या उद्गाराकडे आल्यावर त्यानं आपली शारीरिक अवस्था, स्वतःच्या शरीराची अवस्था त्याच्या लक्षात आली. बऱ्याच वेळा अनेक लोकांना असं वाटतं की प्रभूला खरंच तहान लागलेली बरं का. पण दोन गोष्टी त्याच्यातनं पाहणार आहोत. एक, तो मानव असल्या कारणानं त्याच्या शरीरातनं रक्त गेलं आणि पाणी पण गेलं. बघा, एक व्यक्ती जेव्हा प्रचंड मारहाण त्याला होती ना, मारहाण झाल्यानंतर तो व्यक्ती वेदनेनं तडफडत असताना त्याच्या मुखातनं एक शब्द देतो, पाणी. तो पाणी मागतोच. जखमी व्यक्ती तडफडतोय, त्याच्यावरती हल्ला झाला, तो पाणी मागतो. आता इथं तुम्ही वाचलं की येशूला तहान लागली. तिथं लोकांनी येजोबानं तो दांडा घेतला, त्याच्यावरती स्पंज लावला, त्या स्पंजवरती आंब टाकलं आणि येशूकडे दिलं. पहिल्यांदा त्याने नाकारलं असं लिहिलंय, त्यानं आंब पिण्याचं नाकारलं. बरं, ही जी यहुदी पद्धत होती की या यहुदी पद्धतीमध्ये गुन्हेगार व्यक्ती ज्या वधस्तंभावरती लटकवला जात होता, त्याची तहान भागवण्याची पद्धतच होती की ते आंब दिलं तर ते आंब पिल्यावर त्या व्यक्तीची तहान भागत होती. ती पद्धत होती, त्याला द्यायलाच लागतं ते. पण येशूनं ते नाकारलं. इथं लिहिलं ते स्वीकारलं, पण त्याच्या अगोदर त्याने ते नाकारलं. तो आंब पिला नाही. आता त्याची दोन कारणं पाहणार. पहिलं कारण, त्यानं आंब नाकारलं, मग त्याला तहान लागली. तर यहुदी सिद्धांताप्रमाणे कैद्याला, गुन्हेगाराला तहान भागवण्यासाठी आंब देणं हे योग्य आहे. आणि येशू पण ते आंब पिऊ शकला असता, ते आंब चाटून त्याची तहान भागू शकला असता. पण जेव्हा जेव्हा तो तहान लागली हा शब्द वापरला गेला, तेव्हा तेव्हा काहीतरी घडलेलं आहे. आणि आज सुद्धा जेव्हा हे वाक्य तुम्ही ऐकाल तेव्हा तुमच्यामध्ये पण काहीतरी घडावं अशी प्रभूची अपेक्षा आहे. थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. प्रभू येशू ख्रिस्त एका गावात त्यानं प्रवेश केला. शिष्यांना त्याने सांगितलं की रानामध्ये, गावामध्ये जाऊन तुम्ही माझ्यासाठी भाकरी घेऊन या. आणि तो रानामध्ये असणाऱ्या त्या विहिरीकडे गेला आणि त्या विहिरीकडे एक शंभरुणी स्त्री आली. त्या शंभरुणी स्त्रीला म्हणतो की बाई, मला तहान लागली, मला थोडंसं पाणी दे. ऐका बरं का, भूक लागली आणि त्यानं पाठवलं शिष्यांना गावामध्ये भाकरी आणण्यासाठी. आणि त्या स्त्रीला तो म्हणतो की बाई, मला तहान लागलेली आहे. आता मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये जर तुम्ही गेला, 5वा अध्याय 6व्या वचनामध्ये वाचलं तर वाचा बरं. मत्तयाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 6 वचन वाचा. मत्तय 5 आणि त्याचं 6 वचन, म्हणजे तुम्हाला कळेल कसली तहान लागलेली आहे. तुम्हाला त्याच्यातनं काय लाभ करून घ्यायचा ते वाचूया. मत्तयाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 6 वचन. जे नीतिमत्वाचे भुकेले, जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले ते धन्य. बस, गावामध्ये प्रवेश केला. शिष्यांना तो सांगतो, गावामध्ये जाऊन तुम्ही भाकरी घेऊन या. याकोबाच्या विहिरीवरती जाऊन शंभरुणी स्त्रीला म्हणतो, बाई मला तहान लागली. मत्तय 5 मध्ये सांगतो, जे नीतिमत्वाचे भुकेले, म्हणजे आधी येशू शिष्यांना भाकर आणण्यासाठी पाठवताना काय सांगतो माहिती का, तुम्हाला भूक लागली पाहिजे. कशाची? नीतिमत्वाची. भाकरी आणायला पाठवलं. तो गावातनं भाकरी घेऊन आले, खाल्ली का नाही हा प्रश्न नाही. जक्कयाच्या घरी गेला, मला तुझ्या घरी जेवायला यायचं, तो जेवला काय हा प्रश्न नाही. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे, जो कोणी माझी माणी ऐकेल मी आतमध्ये येईल आणि त्याच्या बरोबर जेवेल. जेव्हा जेव्हा जेवण, भूक हा शब्द येतो, त्यास नीतिमत्व जाग व्हायला पाहिजे. हे नीतिमत्व आहे काय? हे कोणतं नीतिमत्व आहे? वधस्तंभावरती तो म्हणतो मला तहान लागली, गावामध्ये तो म्हणतो भूक लागली, शंभरुणी स्त्रीला म्हणतो मला पाणी दे, मला तहान लागली. आणि त्या स्त्रीला तो म्हणतो, तू मला पाणी मागितलं असतं, मी तुला असं पाणी दिलं असतं की तुला पुन्हा कधी तहान लागली नसती. आता विचार करा, याला तहान लागली आणि त्या बाईला तो म्हणतो तू मला पाणी मागायला पाहिजे. म्हणजे काय हो? क्रुसावरती तो म्हणतो मला तहान लागली आहे, याचा अर्थ काय? तुम्हाला तहान लागली पाहिजे. कशाची? धार्मिकतेची. हो, इथपर्यंत सोडून नाही द्यायचं की त्याला तहान लागली मग त्याला आंब दिलं. प्रश्न तोच आहे.
किती धार्मिकता एवढ्या वर्षामध्ये तुम्ही मिळवलेली हो. किती धार्मिक झाला, किती चेंजेस आले तुमच्यामध्ये, किती देवाच्या जवळ गेला. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, धार्मिकता म्हणजे चर्चला येणं नाही बरं का. चर्चला येणं काय माहिती का, गाढव मेलं वाजाने आणि शेंगरू मेलं हेलपाट्यानं. हे शेंगर आहेत. रविवारी आला, रविवारी गेला, बुधवारी आला, बुधवारी गेला. धार्मिकता म्हणजे नेमकं काय माहिती का, धार्मिकता म्हणजे वचनासाठी मरणं. वचनासाठी मरणं म्हणजे धार्मिकता. धार्मिकता म्हणजे आतमध्ये जाणं, भूक तहान. बाई तू मला पाणी मागितलं असतं, मी तुला असं पाणी दिलं असतं की पुन्हा तुला कधी तहान लागलं. काय बोलायचं होतं त्याला, आणि ती बाई समजली, आम्ही नाही समजलो. त्या बाईला ते कळलं, हा काय बोलतोय, याला काय बोलायचंय. तिने त्याचा टॉपिक चेंज केला. तिने काय टॉपिक चेंज केला माहिती का, तुम्ही यहुदी, आम्ही शंभरुनी. आम्ही पण तेच म्हणतो नाही का, तुम्ही त्या चर्चचे, आम्ही या चर्चचे, तुमचं आमचं जमत नाही. आता ह्यूम चर्चचा आणि शिलोचा स्वर्ग वेगळा ठेवला तर बरं होईल, पण सगळे एकाच ठिकाणी जाणार नाही का. आणि तिथं काही कंपार्टमेंट पण नाही का. रेल्वेच्या डब्यात तरी सांगतात S5, S6, S7, तिथं कंपार्टमेंट नाही. स्वर्गामध्ये सगळ्याला एकत्रच नांदायचं, एकत्र राहायचंय सगळ्या. कुठले त्याला ना चर्च, ना भेद, ना पंथ, ना तत्व, कुठल्याच गोष्टी नाही तिथं. फक्त एक चोर पण तिथंच असणार, पेत्र पण तिथंच असणार. म्हणून पेत्र तिथं असणार, कोंबडा तिथं नसणार. ते सर्व लहानपणी संडे स्कूलचं गाणं, स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, मी चाललो. हा एवढं स्वर्गाच्या राज्यात शिकवत शिकवत कधी गुटक्याच्या टपरीवर जातो ते कळत नाही. स्वर्गाच्या राज्यात मी चाललो, स्वर्गाच्या राज्यात मी चाललो. येशू तिथं असणार, पेत्र तिथं, कोंबडा आरवण्यापूर्वी पेत्र, कोंबडा तिथं नसणार, अमक असणार. सगळं माहितीये. कुठल्या धार्मिकतेच्या गोष्टी बोलता, कुठल्या तत्वाविषयी बोलता. तो नीतिमत्वा संबंधाने बोलतो. आम्ही काय बोलतो, तुम्ही यहुदी, आम्ही शंभरुनी. बरेच लोक नाही, तुमचं आमचं पटत नाही का. तुमच्या येशूचा पत्ता वेगळा आहे, माझ्या येशूचा पत्ता वेगळा आहे. तुमचा येशू कोणत्या स्वर्गात राहतो. बरं, सगळ्यांचं बायबल एकच आहे ना. आता मी तुम्हाला सांगितलेलं बायबल माझं वेगळं का, मी माझं घरचं बायबल घेऊन आलो का, तुम्हाला तुमच्या बायबल मधले. मग सगळ्या बायबल मधलं शिक्षण एक असताना कशाला यहुदी शंभरुनी. मुख्य भाग काय, तो बोलायला लागल्यावर तो म्हटला जाऊ दे, यहुदी शंभरुनी सोडून दे, तुझ्या नवऱ्याला बोलवून आण. नवऱ्याला बोलवण्याची बोलतीच बंद का. तर प्रश्न यहुदी शंभरुनीचा नव्हता, प्रश्न नवऱ्याचा होता. तुझ्या घरामध्ये आतापर्यंत 5 नवरे होते, 6वा पण तुझ्या घरात आहे, तोही तुझा नवरा नाही. प्रश्न पापाचा आहे हो. हे पाप तुमच्यामध्ये आहे, त्याच्यात तुमचा भेद आहे. आणि येशू पापावरती बोट ठेवतो. पाप असल्यावर तो आमच्याशी धार्मिक गोष्टी करत नाही. आम्हाला काय, देवाबरोबर तरुण आला येशू, लहानपणापासून मी 10 आज्ञा पाळतो, आता मला स्वर्ग राज्य मिळेल ना. आतमध्ये डोकावलं. तुझं सगळं गरीबाला वाट. बोल बरं आता धार्मिक गोष्टी, आता बोल धार्मिक गोष्टी. त्याला ते पण पाहिजे. अनेक लोकांना स्वर्ग पण पाहिजे आणि तंबाखूची पुडी पण पाहिजे. स्वर्ग पण पाहिजे आणि मिस्त्री पण पाहिजे. स्वर्ग पण पाहिजे, भांडण पण पाहिजे. स्वर्ग पाहिजे, दारू पण पाहिजे. स्वर्ग पाहिजे, व्यभिचार पण पाहिजे. अरे नीतिमत्व म्हणजे पापाचा त्याग करणं. आणि आता त्या स्त्रीला म्हणतो, बाई तुझ्या नवऱ्याला बोलून आण. महाराज माझ्याकडे नवरा नाही. नवरा नाही म्हणजे ती काय करते माहिती का, ती अशी दाखवती तिच्या घरात दुसऱ्याचा नवरा हे कबूल करत नाही. ती माझ्याकडे नवरा नाही. आम्ही पण प्रार्थना करताना फार सुंदर प्रार्थना करतो. तेव्हा कळत न कळत घडलेल्या पापांची, पवित्र पापी नाही कळत देवा, मला काय चुकतं ते मला कळत नाही. पाळक साहेब तुम्ही सांगा ना. काही लोक तरी एवढे हुशार आहेत, तुमच्या नगरचे लोक मला फोन करतात, मिस्त्री सुटत नाही पाळक साहेब तुम्ही प्रार्थना करा. मी धरतो उपवास, उलता पालता पडतो, तुम्ही मिस्त्री हसत बसा. हो असं असतं तर सारे दारुडे मी प्रार्थना करून बरे केले असते. सगळे तंबाखू बहादूर प्रार्थना करून. आम्हाला सोडायचं नाही पण स्वर्गाच्या राज्यात जायचं. आणि मग
परवा त्यांचा, बाळासाहेब तुम्ही खूप प्रार्थना केली पण माझी दारू सुटली नाही. अरे मी काय तू बाटली तुझ्या घरी घेऊन येतो प्यायला, ही पी म्हणून. धार्मिकतेच्या गोष्टी नीतिमत्व कशासाठी? नीतिमत्व पाप समजलं की सोडून देणं. म्हणून शमरूने स्त्री नवऱ्याची गोष्ट बोलल्यावर घागर तिथं टाकून गेली. आता तुला परत या विहिरीवर येण्याची गरज नाही. अहो तानेल्यानो तुम्ही सर्व जलाशयाकडे या, पैका असलेले पैका नसलेले फुकट माझ्याकडनं प्या. आता त्या स्त्रीला त्या दुसऱ्या पुरुषाची गरज मिळाली लागली नाही का? तिला मसिहा भेटला. अख्खं गाव तिनं त्या विहिरीवरती आणलं आणि सांगितलं मला मसिहा भेटला, मला मसिहा भेटला. येशू ख्रिस्त म्हणतो मला तहान लागली. लक्षात द्या, इथून लोक बाहेर पडतील, जुनं जीवन टाकतील आणि लोक ख्रिस्ताकडे येतील. नगर बदलून जाईल, तेव्हा त्याची तहानेची गरज पूर्ण होणार आहे. तेव्हा लोकांचं परिवर्तन होईल, तेव्हा ख्रिस्ताची तहान पूर्ण होणार आहे. देवाची प्रिय लोक, तो म्हणतो मला तहान लागली. कशाची तहान? धार्मिकतेची तहान, सेवेची तहान. सेवा करा, जीवन परिवर्तन करण्याची तहान तुम्हाला लागू द्या. सत्य स्वीकारण्याची तहान तुम्हाला लागू द्या. प्रामाणिक राहा आपल्या जीवना संबंधानं. एक एक गोष्ट प्रभूला तुमच्या आणि माझ्या संबंधानं माहित आहे. बाई मला तहान लागली, मला पाणी दे. इथं आम्ही पाहतो येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणामध्ये या बाईला तिचं परिवर्तन केलं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आता वाचू नका. शास्त्रीच्या पुस्तकामध्ये 15व्या अध्याय 17 ते 20 वचनामध्ये असं लिहिलं, रमात लेही या ठिकाणामध्ये पलिष्ठ्यांशी युद्ध करून, ऐका मी तुम्हाला ते त्याचा गाभा सांगत आहे. पलिष्ठ्यांशी त्याने युद्ध केलं. शमशोनानं गाढवाच्या जाबाडानं हजारो पलिष्ठी मारले आणि पलिष्ठी मारल्यावरती, युद्ध केल्यावरती त्याला तहान लागली आणि त्यानं देवाकडे आक्रोश केला. ह्या बेसुन्नत पलिष्ठ्यांच्या हातून सापडून मी मरणार आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला मरण दे. आणि तो तहानेनं व्याकुळ झाला शमशोन आणि त्यानं देवाकडे आरोळी मारली. आणि असं लिहिलं, रमात लेही या ठिकाणामध्ये त्यानं एक झरा खोदला आणि त्या झऱ्याचं पाणी शमशोनानं पिलं आणि शमशोन 20 वर्ष त्याने राज्य केलं. म्हणजे त्या दिवशी तो मरणार होता, पण तहानेसाठी त्यानं देवाकडे आक्रोश केला. रमात लेही बर का, रमात लेही या शब्दाचा अर्थ आहे जाभाडाचं ठिकाण. कोणतं जाभाड हो? कोणतं जाभाड? गुलगुता टेकडी, ती आदामाची कवटी, तिथं प्रभू येशू ख्रिस्त आहे. नीट ऐका बर का, तिथं पण जाभाड आहे. कवटी म्हणजे जाभाड आहे. आणि रमातलेही या ठिकाणामध्ये शमशोन युद्ध करताना रमातलेही म्हणजे पण जाभाडच आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त तिथून म्हणतो मला तहान लागली आणि झरा खोदला जातो आणि शमशोन त्या झऱ्यातनं पाणी पितो, ताजा तवाना होतो आणि 20 वर्ष तो युद्ध करतो. 20 वर्ष तो जिवंत राहतो आणि प्रभूच्या जवळ चालतो. जेव्हा तुमच्यामध्ये नीतिमत्वाची तहान निर्माण होती ना, तेव्हा आत्मिक जीवनात तुम्ही मरत नाही, ताज तवान होऊन प्रभूची सेवा करता. तुम्ही मोठ्या गौरवानं उभं राहता. लक्षात ठेवा, आज दुपारी तुम्ही संपले नाही, तुमच्या तहानेनं तुम्हाला ताज तवानं केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणामध्ये बसून देवाचं वचन ऐकत आहात, याचं कारण तुमच्यामध्ये तहान आहे. तुमच्यामध्ये तहान आहे. ज्याच्यामध्ये तहान आहे प्रभू त्याला ताज तवानं करतो. येशू ख्रिस्त त्या ठिकाणामध्ये म्हणतो तुला मला तहान लागली, जसं शमशोनानं सांगितलं मला एकच मुद्दा आता त्याच्यामध्ये सांगतो आणि मग तुम्हाला पुढच्या याच्याकडे घेऊन जातो. अजून एक गोष्ट पवित्र शास्त्रात, तहान हा शब्द किती जबरदस्त आहे. असं लिहिलं, हगारेपासून इश्माईल झाला. सारेनं तो गोंधळ केला. आता त्याच्यात मला जायचं नाही. देवाची इच्छा नव्हती ज्या हगारेपासून इश्माईलाला जन्म द्यावा. अब्रामाला सारेपासून मुलगा द्यायचा होता, कारण ते बोलला होता सारा कुठे आहे, तिला बोलवणार, तिच्या पोटी पुत्र होणार आहे, आशीर्वाद द्यायचा आहे. सारेनं आपला विचार केला, मी म्हातारी, गर्भाशय बंद झालं, आता मला लेकरू होणार नाही. मग ती अब्रामाला म्हटली की माझी दासी घे. मग त्या दासीला सुपूर्त केलं, त्याच्यापासून इश्माईल झाला. आता सारेला पण मुलगा झाला. मग इश्माईल इसा कसं काय राहणार? तिने सांगितलं की इश्माईलला हाकलून दे. नीट ऐका बरं का. आता अब्रामानं काय केलं, देवानं सांगितलं होतं सारा जसं सांगल तसं कर. त्यानं सकाळी उठवलं, तिच्या खांद्यावरती एक मसक दिलं आणि भाकरी दिल्या आणि तिला रानामध्ये पाठवून दिलं. गेले तो रानामध्ये. आता अब्रामानं दिलेलं पाणी संपलं, मस्केतलं पाणी संपलं, भाकर संपली. तेव्हा हगार काय करते, इश्माईलाला एका झुडपाखाली टाकून देते. ऐका बरं का, इश्माईलाचा जीव तहानेनं व्याकुळ झाला.
आणि तो आक्रोश करू लागला. का तर अब्रामानं दिलेलं पाणी संपलं, त्याला जिवंत राहायचंय. हगार इश्माईलसाठी रडती आणि इश्माईल पाण्यासाठी रडतो. नीट ऐका, हगार इश्माईलसाठी रडती आणि इश्माईल पाण्यासाठी रडतो. त्याला तहान लागली. आणि बायबल सांगतं देवानं इश्माईलची वाणी ऐकली. त्याचं रडणं, तहानेसाठी व्याकुळ होणं, इश्माईल देवाची पसंत नव्हती, पण तो तहानेला झाला आणि त्यानं देवाकडे आरोळी मारली. म्हणून असं म्हटलं, पैका असलेले पैका नसलेले. ऑलरेडी आता तुम्हाला कसं सांगावं, हे पुढं कसं न्यावं, मला 2 शब्द पण कव्हर करायचे. पैका असलेले, पैका नसलेले. पैका असलेले कोण? एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारूच्या हाती सापडला. त्याला अर्धमेला केला, लेवी गेला, याजक गेला, त्यानं त्याला उचलून नेलं नाही. चांगला शमरोनी आला, त्यानं उतार शाळेमध्ये त्या असणाऱ्या माणसाला टाकलं आणि त्याला 2 टोल्या दिल्या, पैका दिला. आता या चांगल्या या यरुशलेम सोडणाऱ्या माणसाकडे कुठं पैसा होता, पण चांगला शमरोनी त्यानं त्याला पैसा दिला. आता पैका असलेले कोण? ते यहुदी लोक जे ऑलरेडी प्रभूने त्यांना आशीर्वादित केलंय. असं म्हटलंय ती बाई येशूकडे प्रार्थना करते, कनानी स्त्री, माझ्या मुलीला बरं करतो. म्हणतो बाई मेजावरचं काढून कुत्र्याला कोण घालणार आहे? ते कुत्र सुद्धा मेजावरचं पडलेलं खातील. हो, ऑलरेडी ते आशीर्वादित आहे. आता पैका असलेले कोण आहेत? आम्ही भारतीय लोक, आमच्याकडे काही नव्हतं, परंतु तरी सुद्धा प्रभूनं आम्हाला तृप्त केलं. तसं इश्माईल देवाची नापसंत होता, पण तो झाडाखाली रडला, झुडपाखाली रडला आणि देवानं त्याच्यासाठी झरा खोदला. बायबल सांगतं तो पाणी पिल्यावर परमेश्वर त्याच्या संबंधानं बोलला, हा संपणार होता, पण याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करेल. जेव्हा तुमच्यापासून तुम्हाला तहान लागती, देव तुम्हाला संपू देत नाही. मोठ्या आशीर्वाद, मोठ्या राष्ट्राचे आशीर्वाद तुमच्यामध्ये देतो. म्हणून लक्षात ठेवा, आज या ठिकाणामध्ये तुमची आत्मिक तहान जागी होऊ द्या. का तर देव तुमच्या घराण्याला आणि तुम्हाला मोठे आशीर्वाद देणार आहे. म्हणून तो म्हटला, मला तहान लागली. जेव्हा तुम्हाला तहान लागेल, धार्मिक तुम्ही बनाल, तेव्हा मोठे आशीर्वाद देव तुमच्याकडे पाठवणार आहे. ते बाप तुम्हाला आशीर्वादित करो.